पुढचा प्रश्न पुन्हा एकदा नशिबाचा कौल आजमावणार आहे. पियरिट हप्ताबंद मधल्या या पर्वातला हा अखेरचा नशिबाचा कौल आहे. बघूया तो कोणाला जातोय. आणि हा आहे तुमच्यासाठीचा 7वा प्रश्न. शास्त्रीय संगीताच्या बैठकीमध्ये सर्वात शेवटी गायला जाणारा राग कोणता? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 भूप, पर्याय क्रमांक 2 भैरवी, पर्याय क्रमांक 3 मल्हार, पर्याय क्रमांक 4 दीपक. तिघांनी उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. शैलजाताई, काय म्हणणं आहे तुमचं? भैरवी 2 नंबर. माहितीये तुम्हाला? नाही काय. नमिता, भूप. तुला खात्री आहे? अंदाजे. गाणं शिकतेस काही? नाही. आणि प्रमोदजी? नाही, तुम्हाला ज्ञान नाही एवढं संगीत शास्त्राचं. शास्त्रीय संगीतचं असं ज्ञान नाही. ज्ञान नाहीये. आपण भैरवी असणार. भैरवी 50% आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भैरवी. प्रमोदजी, तुमचा अंदाज बरोबर होता. अंदाज बरोबर होता. भैरवी जी कार्यक्रमाच्या शेवटी गायली जाते. हा हा, बोलतात टीव्ही मध्ये शेवटचा राग. आणि नमिता, भूप हा राग सकाळी आळवला जातो, ज्याला आपण एरवी भूपाळी म्हणतो, म्हणजेच तो भूप हा राग असतो, ते सकाळी म्हटली जाते. नशिबाचा कौल आजमावण्याची संधी मिळते. प्रमोदजी, तुम्हाला मला एक सांगा, बऱ्याचदा मध्येच कुठेतरी सिग्नलला वगैरे कुठेतरी माणसं आत शिरतात बसमध्ये, तर तुम्ही चिडता का हो? सहसा नाही चिडत, पण बऱ्याचदा मी बघितलं. सिंगल जर असेल ना तर काय वाटतं, पण काय लोक काय करतात, लहान मुलांना घेऊन सिग्नल चढतात. काय आहेत, बरोबर. आता समजा सिग्नल ओके मिळाला तर ड्रायव्हरला माहित आहे कोण चढतो, माहित असतं का नाही. एका लहान मुलगा पडला तिच्या हातातून, एखादी लेडीज असेल जेंट्स असेल, लहान 2-2 मुलांना घेऊन चढतात. 2-2, 3-3 पण मुलं असतात तर सिग्नलला चढतात. सिग्नलला जर ओके मिळालं तर मुलगा खाली पडला बिडला कोण जिम्मेदार आहे? त्यामुळे कंडक्टर नाहीला जण काय करतात, सिंगल असं चढू शकतो, चालू मध्ये पण चढतात, काय वाटत नाही त्यावेळी. पण लहान मुलांना घेऊन जबाबदारी सगळी कंडक्टरची असते. काय करणार तुम्ही सांगा, अशा वेळी काय करणार? खरंय. काय तुम्ही काय लोकांना काय सांगाल, म्हणजे लोकांनी कसं वागावं किंवा काय करावं? लोकांनी आता जे माझ्यामध्ये तर ते व्यसन करतात ना लोक, व्यसन. मी निर्व्यसनी माणूस आहे आणि एकदम शांतता प्रिय माणूस. मला शांतता आवडते, गडबड नाही आवडत. गडबड घोटाळा जीवन, पान खाऊन थुकणे, गुटखा खाऊन थुकणे, हे माझ्या ह्याच्यात बसतच नाही. आणि त्या सगळ्या व्यसनांचे दुष्परिणाम आपल्याला दिसत असतातच. आणि ते परिसर घाण करतात ना. तुम्ही तर रस्त्यात चुकला कोण, म्हणजे शरीर आपला पाय करतात आणि आपले रस्ते खराब चांगले नाही. तुम्ही पैसे देऊन घाण का खाता, माझं हेच म्हणणं आहे. फुकट पैसे दारूवाला आपल्याला काय फुकट दारू देतो? सिगारेट फुकट देतो का? गुटखावाला फुकट देतो का? तो गुटखा घेता तुम्ही सरळ सरळ वत्ता तोंडात, विष खाता, पैसा देऊन. तो पण सेव्हिंग करा ना, काहीतरी सेव्हिंग करा, तुम्हालाच फायदा आहे. नंतर तो तुम्हालाच मिळणार आहे पैसा ना. तू नाही बघत चांगलं हे आजकाल सांगायलाच नको कोणला आहे. चांगलं सांगण्याचे दिवस नाही राहिले आता. हे जर एखादं चांगलं जर तू उलटा काय, तुझं काय जातं, तुला काय करायचं? मी माझ्या पैशाने खातो. हा, हे उत्तर येतं. बरोबर आहे. ठीक आहे, ही 2 पानं आहेत. आता एक पान निवडा तुम्ही. अधिक 10 गेलेत, खेचा 10 गेलेत. आता एक विदूषक आणि वजा 10. विदूषकच पाहिजे. विदूषकच पाहिजे. वजा 10 कशाला करून घ्यायचे? मग अशी इकडचं निवडलं, आता इकडचं निवडलं. हे पान तुमचं. आणि तुमच्या नशिबाचा कौल आहे वजा 10. ठीक आहे, पण काळजी करण्यासारखं काहीच नाही आहे. तुमच्या खात्यात आहेत बरेच जमा, त्यातून 10% गेलेत. पुढची उत्तर बरोबर दिली की येतील ते सगळे परत. का ठीक आहे. आणि प्रमोदजींच्या खात्यात आहेत 60% आणि नमिता तुझ्या खात्यात आहेत
आता. 10%. तुझं आत्ताचं उत्तर सुद्धा चुकलेलं होतं. त्यामुळे पुढचा प्रश्न पुन्हा एकदा खूप विचार करून जपून खेळ. आणि हा आता आपला 8वा प्रश्न आहे. त्यामुळे या 8व्या प्रश्नाला आपल्याकडे एक पर्याय उपलब्ध असतो जॅकपॉटचा. तुझ्या खात्यात आता 10% आहेत आणि तू जॅकपॉट घेतलास आणि जर योग्य उत्तर दिलंस तर तू थेट प्रमोदजींच्या खात्याशी बरोबरी करू शकतेस. पण जर ते उत्तर चुकलं तर तुला हा खेळ इथेच सोडावा लागेल. आणि तसंही मला वाटतं एक उत्तर चुकलेलं असल्यामुळे दुसरं चुकलं तर तुला हा खेळ सोडावा लागणारच आहे. मला वाटतं जॅकपॉटचा पर्याय तुझ्यासाठी योग्य ठरेल. घेईन मी. आणि तुम्ही शैलजाताई घेताय जॅकपॉट? नाही. प्रमोदजी तुम्ही जर जॅकपॉट हा पर्याय घेतलात आणि हिच्या आधी नमिताच्या आधी योग्य उत्तर दिलं तर तुम्ही नमिताला आहे तिथेच रोखू शकताय. पण जर तुम्ही जॅकपॉट हा पर्याय घेऊन उत्तर चुकीचं दिलं तर तुम्हाला हा खेळ इथे सोडायला लागेल. आणि बरोबर असतं तर उत्तर 10% वाढणार तुमचे. तुम्ही फक्त तिला रोखू शकता. नको नाही रोखायचं? कशाला रोखायचं? खेळते खेळू दे. खेळू दे. मग हा आहे तुमच्यासाठीचा जॅकपॉटचा 8वा प्रश्न. अखेरच्या पेशवा राज्यकर्त्याचे नाव काय? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 दुसरा बाजीराव, पर्याय क्रमांक 2 सवाई माधवराव, पर्याय क्रमांक 3 नारायणराव आणि पर्याय क्रमांक 4 रघुनाथराव. तिघांची उत्तरं माझ्याकडे डिपॉझिट झालेली आहेत. नमिताने जॅकपॉट घेतलेला होता. शैलजाताई काय उत्तर दिले तुम्ही? दुसरा बाजीराव. खात्री आहे तुम्हाला याची? वाचण्यात थोडस, एवढी पण नाही. एवढी पण नाही, वाचल्यासारखं वाटतंय. आणि प्रमोदजी रघुनाथराव चौथं. तुम्ही वाचलंय कुठे? वाचलंच. खात्री आहे तुम्हाला? खात्री नाही पण 50% गॅरंटी आहे वाटतंय. आणि नमिता दुसरा बाजीराव. तुला माहितीये? नाही. असंच गॅस. काइंड ऑफ. हा. बरं. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दुसरा बाजीराव. अभिनंदन, तू जॅकपॉट जिंकलेस. थँक्यू. त्यामुळे तू आता प्रमोदजींच्या बरोबरीला आलीयस. प्रमोदजींच्या खात्यात आहेत 50%. त्यामुळे तुझ्याही खात्यात आता 50% आहेत. आणि शैलजाताई तुम्ही 50%वर आहात. आणि प्रमोदजी तुम्ही आत्ताचं उत्तर चुकलाय. त्यामुळे जरा विचारपूर्वक खेळा. सलग 2 उत्तरं चुकली तर खेळ सोडावा लागेल तुम्हाला. आणि हा आहे तुमच्यासाठीचा 9वा प्रश्न. भारताने जिंकलेल्या विश्वचषक 2020 सामन्यामध्ये भारतातर्फे अखेरचा बळी कोणी घेतला? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 जोगिंदर शर्मा, पर्याय क्रमांक 2 श्रीशांत, पर्याय क्रमांक 3 RP सिंग, पर्याय क्रमांक 4 हरभजन सिंग. तिघांची उत्तरं माझ्याकडे डिपॉझिट झालेली आहेत. शैलजाताई काय उत्तर दिले तुम्ही? श्रीशांत. क्रिकेट आवडतं? बघते कधीतरी. 2020 पाहिलंय? ऐकले म्हणजे थोडीशी लास्ट मॅच बघितली. आणि प्रमोदजी? जोगिंदर शर्मा 101% बरोबर आहे. बापरे, क्रिकेट माझा आवडता खेळ आहे. हो का? अहो पण मला काहीच माहित नसतं. नाही, मामा- मी मामा 101% उत्तर बरोबर आहे. 101% बरोबर. 101% जोगिंदर शर्मा. आणि त्याची कॅच कोणी श्रीशांतनी पकडली होती ते पण सांगतो. आणि नमिता काय उत्तर दिलंय? श्रीशांत. तुला काही 101%, 102%? काहीच नाही खात्री? 0%. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जोगिंदर शर्मा.
खूप आवडतं का क्रिकेट? क्रिकेट फार. आकडेवारी वगैरे तोंड पाठ आहे असं? क्रिकेटचा तुम्ही प्रश्न मी जवळजवळ 50% तुम्हाला पटापट सांगून टाकेन. काय सांगता? म्हणजे त्याची उत्तरं मी पटापट देऊन टाकेन. आता आपला 10वा प्रश्न, या भागातला अखेरचा प्रश्न, अखेरचा सवाल. आणि हा अखेरचा सवाल आहे हा. अखेरचा सवाल या नाटकाचे लेखक कोण? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 वसंत कानेटकर, पर्याय क्रमांक 2 प्र ल मयेकर, पर्याय क्रमांक 3 मधुसूदन कालेलकर, पर्याय क्रमांक 4 बाळ कोल्हटकर. मामाने अखेरचा सवाल म्हणून अखेरचा सवाल या नाटकावरच प्रश्न विचारला. तिघांनी आपली उत्तरं डिपॉझिट केलेली आहेत. तुम्ही काय उत्तर दिले शैलजाताई? बाळ कोल्हटकर. प्रमोदजी तुम्ही? मधुसूदन कालेलकर दिलं. तिसरं 100-101%? नाही ते नाही? मला वाटत नाही. 100 खालचे 2 वाटतात, वरचे वाटत नाही. खाली 2 पर्याय, पण तरी तिसरा मी दिलाय. नमिता? मला पहिला आणि दुसरा वाटत होता. मी ऍक्च्युली खालची 2 नावं ऐकली नाही. पहिला आणि दुसरा वाटत होता तुला, मग तू दुसरा सिलेक्ट केलास. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वसंत कानेटकर. शैलजाताई आणि नमिता, तुमची सलग 2 उत्तरं चुकलीत, त्यामुळे तुम्हाला हा खेळ इथेच सोडायला लागतोय. खरंच खूप मजा येत होती. तिघेही जेव्हा 50-50% होतात तेव्हा मलाही खूप टेन्शन आलं होतं. आणि तिघेही तुम्ही 10व्या प्रश्नापर्यंत खेळलात. खरंच तुमचं दोघींचंही खूप खूप अभिनंदन. आणि तुम्हाला दोघींनाही तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. बस रिकामी झाली. 2 पॅसेंजर्स उतरलेत बसमधून. घंटी वाजवा चला. कंडक्टर राहिलाय फक्त. हो, तुम्ही ठरलेले आहात आमचे आजचे नंबर 1. नंबर 1 ठरल्यावर आपल्याकडे 2 पर्याय आहेत. पहिला पर्याय, आता तुमच्या खात्यात जितके आहेत त्याच्या अर्धे घेऊन तुम्ही हा खेळ इथे सोडू शकताय. म्हणजे तुमच्या खात्यात आता 50% आहेत, 25% घेऊन तुम्ही हा खेळ इथे सोडू शकताय. किंवा यानंतर तुम्हाला 1 लाख मोलाचा प्रश्न विचारला जाईल. जर त्या प्रश्नाचं तुम्ही योग्य उत्तर दिलं तर तुम्ही 100% कर्जमुक्त व्हाल. पण जर त्या प्रश्नाचं उत्तर चुकलं तर मात्र तुम्ही इथून फक्त 10%च घेऊन जाऊ शकता. काय करायचं विचारायचंय मला कोणाला? समजत विचारू का? विचारा. काय करू? 25%च 25%च घेऊन खेळ सोडा. चालेल, 25% घेतो. 25% घेता. म्हणजे प्रमोदजी, तुमचा आज 47,814 रुपयांचा हप्ता बंद झालेला आहे. आज इथे प्रमोद कदम यांचा 47,814 रुपयांचा हप्ता बंद होत आहे. झी मराठीने तुम्हाला दिलेला शब्द पाळला. अनेकांच्या कर्जाचे हप्ते बंद झाले, काहींची तर 100% कर्ज फिटली. आणि प्युअर हिट हप्ता बंदचं हे पर्व आज इथेच संपतंय.